नमस्कार मित्रांनो, मी मनन बिल आपल्या नंदुरबार कॉर्नर या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती म्हणजे बांधकाम कामगार जे होते ते मध्ये आपल्याला ऑफिसमध्ये जाऊन नवीन नोंदणी आणि एक नूतनीकरण करण्यासाठी तिथं जावं लागत होते. आता जी अट होती ती आता बदललेली आहे. तर तुम्ही बघू शकता, बांधकाम कामगार असं टाईप केल्यावर आपल्यासमोर एक काही सूचना प्राप्त होईल. म्हणजे या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता, महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर म्हणजे BOCW या वेबसाईटवर आता आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपण इथं बघू शकता की मंडळाचे आदेश आहे की 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. तर बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. म्हणजे जसं CSC सेंटर, सायबर किंवा कॉम्प्युटर असेल तर तुम्ही घरच्या घरी भरू शकता. लॅपटॉप या सर्व सुविधा म्हणजे कुठूनही अर्ज आपल्याला करता येऊ शकतो. पण अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीच्या तारीख निवडावी लागेल. म्हणजे तुमचे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक तारीख निवडावी लागेल. त्या तारीखला म्हणजे 7 फेब्रुवारी 2025 पासून त्या तारीख निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर निवडलेल्या तारखेला तुम्ही जे कागदपत्र म्हणजे जे नवीन नोंदणीसाठी किंवा नूतनीकरणासाठी जे कागदपत्रे तुम्ही सबमिट केले आहेत, जे तुमच्याकडे ते कागदपत्रे आहे जे मागितले आहे, ते सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला त्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. जरी तुम्ही ठरलेल्या तारखे ठिकाणी हजर न राहिल्यास तर तुमचा अर्ज नामंजूर करण्यात येतील अशी सूचना देण्यात आली आहे. म्हणजे बांधकाम कामगार लोकांसाठी जी योजना होती त्यामध्ये आता एक खूप मोठे बदल करण्यात आले आहे. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला इथं थांबूया.